सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या कशी आहारी गेली आहे यावर चित्रित ऑनलाइन बिनलाइन हा मराठी चित्रपट 3 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. Hi Dad. Morning. Good morning. कुठेस तू? Dad, I'm sitting on a commode. Do you want to see that? Hi, I'm Siddharth. Status? Always online. ही आहे किमया. Status? Single. माझी बेस्ट फ्रेंड. आणि हे आहेत आमच्या पुण्याचे आईन्स्टाईन. आयडिया. तुला सांगतो, गॅलिलिओला सुद्धा लोक वेडाच म्हणाले होते. गॅली कोण हो दादा? करण अर्जुन पिक्चर बघितलाय का तू? 3 वेळा. त्यातली करण अर्जुनची आई. सोशल मीडिया साईटवर अपडेट असणं ही सध्याच्या यूथची अगदी महत्त्वाची गरज झाली आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात घडणाऱ्या लहान सहान गोष्टींचीही अपडेट आजची तरुणाई सोशल साईटवर देत असते. आजच्या तरुणाईचा सोशल साईटवरचा सगळ्यात आवडता शब्द म्हणजे ऑनलाईन. सिनेमात नेहमीच समाजाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हटलं जातं. या सोशल मीडियावर आधारित असलेला ऑनलाईन बिनलाईन सिनेमा 3 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. इंटरनेट टेक्नॉलॉजीवरती आपण नको बोलायला, कारण त्या बाबा इंटरनेट की जय. सध्या मराठी सिनेसृष्टीत चाकोरी बाहेरचे विषय हाताळले जात आहेत. सिनेमाच्या नावावरूनच सिनेमाचा विषय वेगळा असणार आहे. मराठी सिनेसृष्टीतले जयवीरू म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दोघांसोबतच ऋतुजा शिंदे हा नवा चेहरा मराठी सृष्टीत पदार्पण करतोय. ऋतुजा शिंदे यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. आजच्या तरुण पिढीच्या इंटरनेट व्यसनावर हा सिनेमा असून केदार गायकवाड यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तर सिनेमाची निर्मिती श्रेयस जाधव आणि नीता जाधव यांनी केली आहे. ऋषिकेश रानडे, जसराज जोशी, सौरभ या तिघांनी मिळून सिनेमा संगीत दिलं आहे. नाग असतं निक साप असतं. साप नागाला म्हणतो ए नागड्या, आणि नाग सापाला काहीच बोलत नाही. त्याला त्याचे कामधंदे असतात. एक मित्र म्हणून तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 2001 साली हिट झालेलं ओहो काय झालं हे पॉप सॉन्गही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे गाणं हरिहरन यांनी गायलं असून संगीत लेस्ली लुईस यांनी दिलं आहे. ऑनलाईन बिनलाईन सिनेमाचा एक वेगळाच विषय आणि हटके टायटल असलेल्या या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. माझ्यात आणि किमयात मोडता घालण्यासाठी इंटरनेटच्या सगळ्या युक्त्या वापरून झाल्या. मला जास्त चांगली दिसती ना, घेतली. झाल्या. बिनलाईन म्हणजे जे अशी लोक असतात आपल्या प्रत्येकाच्याच ग्रुपमध्ये. काही लोक असे असतात की ते सारखे गेम खेळत असतात, फेसबुकवर असतात, व्हॉट्सॲपवर असतात. काही लोक असे असतात की ज्यांना ह्याच्याशी काही पडलेलं नसते. चल ना फिरायला जाऊ, चल ना खेळायला जाऊ, चल ना हे करू. आणि ते लोक म्हणत असतात की नको, माझे इथे कँडी क्रशची 50वी लेवल चालली, थांब जरा. आणि ते म्हणतात चल ना सिंहगडावर जाऊ, त्या लेवल चढू. पण असे ग्रुप प्रत्येक ठिकाणीच आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची माणसं प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणूनच ही दोन्ही कॅरेक्टर्स लोकांना रिलेट होणार आहेत. आणि तितकंच ते किमयाचं कॅरेक्टरसुद्धा, म्हणजे तीसुद्धा ऑनलाईन आणि बिनलाईन ह्या दोन्हीच्या मध्ये अडकलेली. त्यामुळे पण हा जो आयडिया आहे तो आपल्या मैत्रीसाठी काय काय करू शकतो हे या सिनेमात आपल्याला बघायला मिळतं. मेनली की तो बिनलाईन राहूनच ऑनलाईन असलेल्या सिद्धार्थसाठी काय काय करतो ही या सिनेमात. सिद्धार्थ बरोबर आम्ही दोघांनी खरं खूप वर्षांपूर्वी एकत्र आधी काम केलं होतं. त्यानंतर मी पण दॅट वॉज नॉट लाईक अ हिरोईन. तो एक खूप वेगळा रोल होता. आम्ही शाळेत होतो दोघंही तेव्हा. आणि त्यानंतर खरं माझी खूप इच्छा होती की मला सिद्धार्थ बरोबर एक असा प्रॉपर कमर्शियल हिरो हिरोईन काइंड ऑफ अशी फिल्म करायची. आणि ऑनलाईन बिनलाईन थ्रू आय थिंक ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आणि मला खूप खूप शिकायला मिळालं ॲक्च्युली या दोघांकडनं. दोघंही खूप सिनियर ॲक्टर्स आहेत, माझ्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. आणि दोघांनी खूप सांभाळून घेतलं मला बऱ्याच ठिकाणी. जसं हेमंत म्हणाला की सीन्स इम्प्रोवाईज केले जायचे वगैरे. सो ॲट दॅट टाईम मला दोघांनी खूप सांभाळून घेतलं आणि मजा आली दोघांबरोबर काम करताना. ऑनलाईन बिनलाईन बद्दल सांगायला गेलं तर ही ऑनलाईन बिनलाईन हाच खरं तर चित्रपटाचा विषय. आणि ऑनलाईन बिनलाईन ही आजकालची परिस्थिती आहे. आपण सगळे काय असतो आजकाल, आपण ऑनलाईन बिनलाईन असतो. मला काय मी कुठली तरी भाषा शिकायला चाललो, म्हणजे मी कुठली शिकतोय, मी इंग्लिश शिकतोय काहीतरी, मी चॅट बीट करतोय, म्हणजे मी काय मी ऑनलाईन बिनलाईन आहे.
फक्त त्याचा आता असा अर्थ आमच्याकडनं तयार झाला आहे, ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन आणि बिनलाईन म्हणजे ज्याला खरं तर ऑनलाईन जगत अशी काही देणं घेणं नाही आहे असा कुणीतरी. तर मी इथे ऑनलाईन आहे आणि हेमंत इकडे पूर्णपणे बिनलाईन आहे अख्ख्या चित्रपटामध्ये.